अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणानं कर रूपातून सोलापूरच्या विकासासाठी मोठा निधी मिळतोय, असं प्रतिपादन सतीश मराठे यांनी केलं असून विद्यापीठाच्या माध्यमातून डॉक्टर प्रभाकर यादव यांच्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या व्याख्यानमालेमध्ये असं प्रतिपादन त्यांनी केलंय. अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण या संकल्पनेच्या माध्यमातून कर रूपानं मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध होतोय. हा निधी विकसनशील कामांना गती देण्यासाठी वापरला जातोय. देशाची बँकिंग व्यवस्था सुदृढ होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी सांगितलंय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद यांच्या वतीनं कॉम्रेड प्रभाकर यादव यांच्या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी सतीश मराठे यांनी बदलते अर्थकारण या विषयावर आपलं मनोगत व्यक्त केलं. या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, वित्त लेखा अधिकारी एम.एस. खराडे, बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबादचे अध्यक्ष देवीदास तुळजापूरकर, सेक्रेटरी धनंजय कुलकर्णी, संचालक डॉक्टर आर.एस. मेंते उपस्थित होते. या प्रसंगी मराठे म्हणाले, सार्वजनिक बँकिंग व्यवस्थेची कार्यक्षमता सुधारली आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योगांची संख्या वाढतीये. शेती क्षेत्रात विकासाचा वेग वाढतोय. माती परीक्षण योजनेच्या माध्यमातून शेतीचा विकास होतोय. महिलांना देशाच्या विकासात सहभागी करून घेणं आवश्यक आहे. विकासाच्या प्रक्रियेमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाला समाविष्ट घेण्याचा प्रयत्न होताना दिसतोय. डॉक्टर लक्ष्मीकांत दामा म्हणाले, विकासात बँकांची भूमिका महत्वाची आहे. लघु मध्यम उद्योगांना कर्ज पुरवठा गेला तर विकासाला चालना मिळते, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सूत्रसंचालन समन्वयक डॉक्टर वनिता सावंत यांनी केलं. पाहुण्यांचा परिचय सौजन्य घंटे, आभार डॉक्टर रश्मी दातार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर विघ्नेश नादरगी, डॉक्टर इम्तियाज सय्यद, डॉक्टर जयश्री मुंडेवाडीकर, मुग्धा जगदाळे, वनिता हुनमाने यांनी परिश्रम घेतले.